बर्थडे माझा होता आणि माझ्यासाठी केक हॅपी मीच बनवला होता. दिवसाची सुरुवात खूप गोड झाली. कुछ मीठा तो बनता है ना. बंधुराजांकडे मात्र मटणाचा बेत होता आणि त्यासोबत चिकन दम बिर्याणी सुद्धा बनवली होती. मस्तपैकी शेतामध्ये खूप छान पार्टी झाली. आपलीच पार्टी आहे म्हणायचं. घरी भैयाने चॉकलेट केक आणला होता जो माझा खूप जास्त फेवरेट आहे. इथे एकदा सेलिब्रेशन झालं. यावेळेस डबल सेलिब्रेशन, कारण मीही घरी केक बनवलाच होता. यावेळेस मी ठरवलं होतं कोणाकडून कोणतीही अपेक्षा नाही, कोणावरती रुसायचं नाही, फुगायचं नाही. माझा दिवस आहे, तो मीच आनंदी बनवणार आहे. विकतच्या केकपेक्षा मला मी स्वतः बनवलेला केक खायला खूप जास्त आवडतं, म्हणून माझ्या बड्डेसाठी मीच केक बनवला होता आणि बड्डेसाठी मी छान असे रेडीसुद्धा झाले होते. मस्त मेकअप केला होता. बड्डेचं डेकोरेशनसुद्धा मीच बनवलं होतं. खूप काही नाही, फक्त फुगे फुगवले होते आणि केकला खूप छान असं डेकोरेट नाही करता येत मला, पण टेस्टला केक छान बनतो त्यामुळे मी घरी बनवते. आणि बड्डे दिवशी कॅन्डल फुंकून आमच्याकडे बड्डे सेलिब्रेट नाही करत, त्यामुळे फायर कॅन्डल पेटवून बड्डे सेलिब्रेशन. अभिची लुडबुड तर मध्ये असणारच आहे, कारण सगळ्यांच्या बड्डे दिवशी त्याचाच बड्डे असतो, त्यालाच केक कापायचा असतो. या वर्षीचा माझा बड्डे खूप छान झाला, कारण यावर्षी आपली यूट्यूब फॅमिली सुद्धा ग्रो होते. माझ्या बड्डे दिवशी मला सगळ्यात मोठं गिफ्ट हेच आहे आणि त्यामुळेच मी खूप जास्त आनंदी होते.